नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागलेले आहेत, ऐतिहासिक निकाल आहेत. 70च्या दशकामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीचे निकाल असायचे, स्थिर सरकार यायचं, जवळपास 70च्या दशकानंतर आत्ता थेट 2024 मध्ये तशा प्रकारचे निकाल आलेत. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही गेल्या किती वर्षांपासून राजकीय अस्थिरता होती हे अधोरेखित करून लक्षात घेऊ शकाल. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे अशी की 2019ला याच महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला बहुमतातलं सरकार दिलं होतं. पण उद्धव ठाकरे युती सोडून निघून गेल्यानं गेली 5 वर्ष महाराष्ट्र अस्थिर राहिला. परिस्थिती पालटली आहे. जनतेनं सरळ सरळ बहुमतातलं सरकार दिलेलं आहे आणि जनतेनं सांगितलंय आता जबाबदारी राज्यकर्त्यांची असेल. या निमित्तानं या स्क्रीनवर खालच्या बाजूला जे आकडे येत आहेत ते आपण पाहतोय. महायुती 228 आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला लक्षात येईल की या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला मवियाचा आकडा काही काळापूर्वी 50 तरी होता. आता तो 50ही राहत नाहीये, तो 50च्याही खाली गेलेला आहे. पण गंमत मवियाच्या आकड्यांमधली आहे ती वरच्या भागात आहे. स्क्रीनच्या वरच्या भागातले आकडे पहा आणि महत्त्वाच्या पद्धतीनं ते लक्षात घ्या. कारण मवियामध्ये नुकसान होऊनही उद्धव ठाकरे सगळ्यात मोठा गट घेऊन समोर आलेले आहेत. काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे. शरद पवारांचं त्यांच्या बरोबरच नुकसान झालं आहे. आता या निमित्तानं आपण पटापट पुढची माहिती घेतोय आणि त्या निमित्तानं येणारं ग्राफिक्स आपल्या समोर येत आहे. आपण पटकन पाहतोय काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं राजकारण बदलतंय ते आता आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या निकालामध्ये आणि महाराष्ट्रातल्या या निकालामधल्या जनादेशाबाबत देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलेली आहेत. देवेंद्र फडणवीसांच्याकडून आलेली वक्तव्य ही सुस्पष्ट आहेत आणि या निमित्तानं आलेला हा तपशील आता आपल्या स्क्रीनवर आहे. आपण आता स्क्रीनवर पाहू शकतोय कशा पद्धतीनं या आकडेवारीतला तपशील आता आपल्या समोर येतो आहे. कोण विजयी कोण पराभूत हे इथे दिसतंय. यात तुम्हाला जर समजा लक्षात येत असेल तर 2 उमेदवार आहेत, आमशा पाडवी आणि केसी पाडवी. यापैकी विजयी उमेदवार आहेत आमशा पाडवी, पराभूत उमेदवार आहेत केसी पाडवी. आता पुढचा तपशील आपल्या समोर येईल तो आपण पहा. हा निकाल आपल्या समोर गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यातल्या लढाईचा आहे. 2 गुलाबराव एकमेकांच्या विरोधात होते. गुलाबराव पाटील जिंकलेले आहेत, गुलाबराव देवकर पराभूत झालेले आहेत. आता आपल्या समोर गिरीश महाजन आणि त्यांच्याच विरोधात असलेल्या उमेदवाराचा निकाल आहे. गिरीश महाजन विजयी झालेले आहेत. पुढचा तपशील आता स्क्रीनवर येतोय, तिकडे आपण अत्यंत बारकाईनं पाहणं लक्ष देणं गरजेचं आहे. संजय गायकवाड विजयी झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडदे यांच्यामधला निकाल होता, त्यात अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना विजय मिळालेला आहे. आता पुढचा निकाल येतोय तो आशिष जयस्वाल यांच्या संदर्भातला. आशिष जयस्वाल विजयी झालेले आहेत. आपण या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आता नवीन मतदारसंघातली लढत पाहतोय. ही लढत राजकुमार बडोले यांच्या संदर्भातली आहे. राजकुमार बडोले विजयी झाले आहेत. माजी समाज कल्याण मंत्री होते, गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते, आता ते विजयी झालेले आहेत. आता तपशील येतोय तो राज्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुकीचा. यासाठी ही निवडणुकीतली लढत लक्षात राहिली कारण या निमित्तानं शरद पवारांनी एकाच घरात वडिलांच्या विरोधात मुलगी उभी केली होती. पण जनतेनं कौल दिला तो धर्मराव आत्राम यांना. आता पुढचा तपशील आपल्या समोर येतोय तो आपण पाहायला हवा. तो आहे संजय शिरसाट यांच्यातला. संजय शिरसाट विजयी झालेले आहेत. आणि यानंतरचा जो तपशील येतोय तोही आता आपण पटकन स्क्रीनवर पाहणार आहात. तो आहे सुहास कांदे यांच्याबाबतचा. सुहास कांदे पराभूत व्हावेत याच्यासाठी स्थानिक राजकारण होतं, पण तिथे वेगळा निकाल लागला. सुहास कांदे जिंकले. दादा भुसे सुद्धा विजयी झाले आहेत. त्यांच्या समोर असलेल्या
उद्धव गटाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागलेला आहे। आता पुढचा तपशील आपल्या समोर येतोय तो आपण पाहणार आहोत। पटकन या घडीला पुढचा तपशील महत्त्वाच्या लढाईतला छगन भुजबळ विजयी झालेत। बऱ्याच वेळा असं सांगितलं जात होतं की छगन भुजबळ पराभूत होतील, जातीय समीकरणांना त्यासाठी आधारभूत मानलं जात होतं, पण प्राप्त स्थितीमध्ये छगन भुजबळ विजयी झालेत। यानंतरचा तपशील आता आपल्या समोर येतोय तो पहा, तो आहे एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे। अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाय, एकनाथ शिंदे विजयी आहेत, केदार दिघे पराभूत आहेत। आणि यानंतरचा निकाल आता पुढचा आहे तो आपल्या समोर मनीषा चौधरी विरुद्ध घोसाळकर यांची लढाई। मनीषा चौधरी विजयी, घोसाळकर पराभूत। ही लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर अशी होती। इथे राम कदम विजयी झालेले आहेत। राम कदम यांच्या मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवार असून सुद्धा त्यांना विजय मिळवता आलेला आहे, हे विशेष। आता यानंतर पुढचं ग्राफिक्स अर्थात पुढचा तपशील स्क्रीनवर येतोय, तोही आपण बारकाईने पाहणार आहोत। पटकन आता आपण लक्षात घेणार आहोत पुढची लढाई होती सना मलिक आणि फवाद अहमद। स्वरा भास्करचा नवरा आहे, शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार आहे। सना मलिक विजयी झालेली आहे। यानंतरचा निकाल पटापट येतोय स्क्रीनवर, तिकडे लक्ष द्या। तो आहे शिवडीचा। शिवडीमध्ये तरी मनसे जिंकेल असं वाटत होतं, त्यांच्या बाजूचा फोटो चुकलेला आहे। अजय चौधरींचा फोटो तिथे असला पाहिजे। बाळा नांदगावकर पराभूत झालेत, अजय चौधरी जिंकलेले आहेत। आता यानंतर आपण आणखीन तपशील घेणार आहोत। पटकन तपशील समोर येतोय तो आपण पाहूया। झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई। वरुण सरदेसाई हा उद्धव ठाकरेंचा भाचा आहे, त्यांच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे, तो पराभूत झालेला आहे। झिशान सिद्दीकी जिंकलेला आहे। बाबा सिद्दीकींचा तो मुलगा आहे, बाबा सिद्दीकींची नुकतीच हत्या झाली होती। आता पुढचा निकाल आशिष शेलार जिंकलेले आहेत, निकाल लागलेला आहे। ठाण्यात जातोय, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कामगिरीनंतर जल्लोष सुरू झालाय। येतो पॅच कर। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे या निमित्तानं जोडले जात आहेत। कुणाल माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आणि आपणही अत्यंत रंगात रंगलेले दिसताय। कुणाल, कसा आवाज येतोय? किती गुलाल पडलाय अंगावर? प्रसाद सर या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण फक्त ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये दिसून येतंय। महायुतीला जे काही यश आलेलं आहे त्याचाच हा सगळा जल्लोष पाहायला मिळतोय। गुलाल सर्वत्र उधळला जातोय आणि आपण पाहतोय मिसेस मुख्यमंत्री देखील या गुलालामध्ये नाहून निघालेल्या आहेत आणि त्या सगळ्या महिलांसोबत या ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी थोडा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, आपण थोडं बोलणार आहोत। बिलकुल कुणाल, आपण प्रयत्न करा। मोठं यश मिळालेलं आहे, आपण प्रयत्न करा। मोठं यश लाडक्या बहिणींनी मोठं यश त्यांच्या पदरात टाकलेलं आहे। लाडक्या बहिणींनी मोठं यश त्यांच्या पदरात टाकलेलं आहे। म्हणजे त्यांनी रक्षा हा विजय लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, कार्यकर्ते सगळ्यांचा मिळून विजय आहे आणि शिंदे साहेबांचा कामाचा विजय। हा लाडक्या बहिणींचा, शिंदे साहेबांचा विजय, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा सैनिक पाहतोय आपण मोठा जल्लोष करताना। आपण आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? हा जल्लोष या ठिकाणी पाहताय, महायुतीला मोठं मॅन्डेट या ठिकाणी भेटलेलं आहे। आज जनतेने आणि लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं की 2.5 वर्ष केलेल्या मेहनतीची पोच पावते सीएम साहेबांना। आता आपण दृश्य पाहतोय, ती दृश्य भारतीय जनता पार्टीच्या विजयोत्सवातली आहेत। तिथे विजयोत्सवाच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी जिलब्या तळलेल्या आहेत। एका बाजूला पेढे वाटले जात आहेत, एका बाजूला लाडू वाटले जात आहेत, दुसऱ्या बाजूला जिलब्या तळल्या जात आहेत। आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रकारात आमचे प्रतिनिधी सुद्धा रंगात पूर्णपणे रंगलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी रंगात रंगलेला जो व्यक्ती आपल्याला स्क्रीनवर दिसत होता तो कुठला राजकीय कार्यकर्ता नाही आहे, ते आमचे प्रतिनिधी आहेत, ते कुणाल भोईटे आहेत। आणि तिथे इतका गुलाल उधळला गेला की आमच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यात माखून टाकलं गेलं।
हा जल्लोष ठाण्याचा आहे, हा जल्लोष उत्साहाचा आहे, हा जल्लोष उत्सवाचा आहे. कारण या निमित्तानं एकनाथ शिंदेचं राजकीय नेतृत्व प्रतिष्ठापित झालेलं आहे, म्हणजेच सिद्ध झालेलं आहे. ज्या वेळेला एकनाथ शिंदे संघर्ष करत होते त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या समोरचा पहिला प्रश्न होता की त्यांची जमिनीवरची ताकद नक्की किती. त्याचं उत्तर आलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या महायुतीच्या तीनही नेत्यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत सांगितली गेली, ती म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा धनुष्यबाणावर 56 आमदार निवडून आले होते. 2024च्या निवडणुकीत सुद्धा 56च आमदार निवडून येण्याची चिन्ह आहेत. फक्त फरक कुठला आहे? या आधीची 2019ची शिवसेना ही मातोश्रीतून चालायची, आता तिचं स्थान बदललंय, आता तिचा नेता बदललेला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या हातात असलेला पक्ष आता एकनाथ शिंदेंच्याकडे आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा, 56 पैकी 56 आमदार निवडून आणण्याचं कसब एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलेलं आहे. ठाण्यातल्या या निकालाच्या निमित्तानं या बाबी अधोरेखित झालेल्या आहेत. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्थापित होणं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला राज्यातल्या जनतेकडून पाठिंबा मिळणं, मराठी मतदार कोणाच्या पाठीशी आहे त्याचं उत्तर सापडणं, बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या सोबत गेलाय त्याचं उत्तर सापडणं, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी कोणाला नाकारलं त्याचं उत्तर सापडणं, हिंदुत्व नाकारलेल्या उद्धव ठाकरेंना काय जनता स्थान देते त्याचं उत्तर सापडणं, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं घडलेल्या आहेत. पियुष गोयल बोलतात, केंद्रीय मंत्री आहेत, ऐका. विकास से प्रेरित सरकार दी, जनहित के काम किए, उसकी वजह है. पोजीशन लगातार ईवीएम की बात कह रहा है आप. बेबुनियाद. फ्रेममधून बाहेर पडलेले आहेत. थोड्या वेळाने त्यांची प्रतिक्रिया येईल. एकदा माझी विनंती आहे की आपल्याला जमत असेल तर आपण पुन्हा एकदा कुणाल भोईटेकडे जायला हवं. कुणाल भोईटे ज्या पद्धतीनं तिथल्या रंगात रंगलेले आहेत, ज्या पद्धतीनं तिथे समरस झालेले आहेत, त्या निमित्तानं आपल्याला त्यांच्याशी चर्चा करता आली तर ठाण्याच्या राजकारणावर काही गोष्टी प्रकाश स्वरूपात टाकता येतील. मला पटकन आता आपल्यासोबत असलेल्या ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ठाकूर साहेब, मी आपल्यापर्यंत येतो. पंकजा मुंडे बोलतायत, आधी एकदा त्यांचं म्हणणं ऐकूया. उससे भी अद्भुत जीत आज हमें मिली है. हम बहुत बहुत खुश हैं कि लोगों ने फेक नैरेटिव को धुतकारा है और विकास की राजनीति को स्वीकारा. क्या वजह रही जिसकी वजह से बड़ी जीत? क्या लगता है? हमारी एकजुट, हम सब एक साथ लड़े. हमारे सब कार्यकर्ताओं ने अपनी पार्टी के साथ साथ हमारी मित्र पक्ष के भी काम उसने ही जोर से किया और हमारी इतनी अच्छी योजना है. ईवीएम को लेकर बड़े सवाल उठ रहे हैं. अपोजिशन कह रहा है कि इतना ये जो फैसला है जनता का फैसला हो ही नहीं सकता. देखिए, अभी ये लोकसभा में जब हमें कम सीटें मिली तो वो जनता का फैसला था, तो अभी कैसे जनता का फैसला नहीं होगा? तो ये ऐसे कोई स्टेटमेंट करना मुझे नहीं लगता सही है. ठीक है, थैंक यू मैम. तर पंकजा मुंडेंचं वक्तव्य आपण ऐकलं. ठाण्यातला जल्लोष आता आपण पाहतो आहोत. आपल्यासोबत मधुकर पाटील राजकीय विश्लेषक आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं ठाकूर संजय सिंग आहेत. मला पटकन आणि आधी ठाकूर संजय सिंग यांना बोलतं करायचं आहे. तत्पूर्वी मला विचारायचं आहे, ठाकूर साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो हो. मला पटकन सांगा, ज्या पद्धतीचा निकाल आता आपण पाहिला, ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये चाललेला जल्लोष पाहिला, यातून उद्धव ठाकरेंना काही शिकण्यासारखं आहे की नाही? उद्धव ठाकरे साहब को सीखने के लिए ही सब कुछ है. ये महाराष्ट्र की जनता ने जो मैंडेट दिया है उनको आईना दिखाया है. जैसा कि देवेंद्र फडणवीस साहब ने कहा था, वो वोट जिहाद के खिलाफ धर्म युद्ध शुरू किया है उन्होंने, और उस धर्म युद्ध में जो अधर्मियों के साथ विधर्मियों के साथ गए उनका सत्यानाश हो गया. और जो लोग धर्म युद्ध में धर्म की तरफ थे उन सारे लोगों की विजय हुई है. और यही कारण है एकनाथ शिंदे जी ने भारतीय जनता पार्टी के साथ जाने का फैसला किया. पूजनीय बाला साहब ठाकरे, स्वर्गीय बाला साहब ठाकरे की विचारों को लेकर चलने का जो साहस दिखाया उन्होंने, उस साहस के चलते आज ये जो इतना बड़ा मैंडेट मिला है उनको, धर्म के साथ में रहने पे, अधर्म का विरोध करने पे, अच्छाई के साथ में रहने पे, बुराई की खिलाफ लड़ने की जो साहस दिखाई थी उन्होंने, उस साहस का प्रतिफल आज महाराष्ट्र की जनता ने उनको दिया है. और ये सिद्ध हो गया इस मैंडेट से कि जो ताकतें, उद्धव ठाकरे जी को सबसे बड़ी सीखने वाली बातें है कि जब तक वो भारतीय जनता पार्टी को चिपक के थे तब तक वो कहाँ थे, और भारतीय जनता पार्टी सहृदयता से उनको बड़ा भाई भी मानती थी.
लेकिन अचानक से अहंकार हो गया उनको, और अहंकार का जवाब तो यही होता है कि जिनमें हो जाता है अंदाजे खुदाई पैदा, हमने देखा है वो बुत तोड़ दिए जाते हैं। स्वाभिमान, अभिमान और अंदाजे खुदाई पैदा हुआ, और आज उद्धव ठाकरे जी की स्थिति आप देख लीजिए। अधर्म की राजनीति करने वाले, हिंदू भगवा आतंकवाद की विवेचना करने वाले शरद पवार जी की हालत देखिए। उम्र के आखिरी पड़ाव पर, भगवान उनको 100 साल की उम्र दें, लेकिन मुझे ऐसा लगता है उनकी सेहत को देखते हुए कि अगले चुनाव में वो इतना काम करने लायक भी नहीं रहेंगे। क्यों इस अधर्म के साथ गए, ये महाराष्ट्र की जनता ने उनसे सवाल पूछा है, और इसी का जवाब उद्धव ठाकरे और शरद पवार जी को दिया है। सिर्फ उद्धव ठाकरे जी को ही नहीं, बल्कि शरद पवार जी को भी इस मैंडेट से बहुत कुछ सीखने जैसा है, और भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता पार्टी के गठबंधन की जिम्मेदारियां भी इस अभूतपूर्व मैंडेट के साथ बढ़ जाती हैं। आने वाले समय में बहुत मेहनत के साथ महाराष्ट्र की जनता की सेवा करनी पडेगी इन लोगों को। जी 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 ठाकूर संजय सिंग यांच्या या उत्तराच्या नंतर आता आपण पटकन आपल्या सोबत असलेल्या या मधुकर पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय। मधुकर राव, आवाज येतोय माझा आपल्याला? हा, येतोय। आपण जी दृश्य सुरू आहे तीही पाहत असाल। ठाण्यातला हा जल्लोष आहे। ठाण्यातला या जल्लोषाचे जे जे काही अन्वयार्थ आहेत ते मी थोड्या वेळापूर्वी मांडले। मला आता आपल्याला एका वेगळ्या चर्चेकडे न्यायचं आहे, आणि त्या निमित्तानं तुम्ही या बाबीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे की इतकं सगळं होऊन सुद्धा मवियात उद्धव ठाकरे पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतात, काय अर्थ असतो याचा? नाही, मुळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचे 56 आमदार पूर्वीच्या सेनेतून निवडून आले होते। खरं तर ही आकडेवारी वाढणं अपेक्षित होतं। त्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या सोबत हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा या सगळ्यांनी गेल्या 35 वर्षाच्या युतीमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मागितली होती। अलीकडच्या कालखंडामध्ये शिवसेनेचा जो पाया आहे तो पाया दुसऱ्या दिशेने गेला, आणि हिंदुत्वापेक्षा बहुजन सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन त्या आघाडी केली। ही आघाडी कदाचित महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी लोकांना पटली नसावी, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता राहिला प्रश्न ठाण्यातल्या जल्लोषाचा, मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले असे एकमेव मुख्यमंत्री आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं दालन हे सगळ्यांच्यासाठी खुलं केलं होतं। मुख्यमंत्री निवास वर्षामध्ये शिंदे अनेक लोकांना भोजनाची व्यवस्था करतात अशी सुद्धा टीका झाली होती, पण महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांचं दालन, वर्षा निवासस्थान हे अनेक लोकांच्यासाठी खुलं केलं होतं। हे खुलं केलेलं दालन गुलालाच्या प्रवासापर्यंत शिंदेंना घेऊन गेलं, हे मला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करावंसं वाटतं। आणि दुसरा प्रश्न जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे मतांची जी संख्या घटलेली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण चर्चेबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यांपर्यंत पोहोचणार आहोत। मधुकर राव, मी आपल्याला यासाठीच थांबवतोय कारण आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांची काही वक्तव्य पाहायची आहेत। फडणवीस विजयाच्या नंतर अत्यंत महत्त्वाच्या स्वरूपात एक बाब अधोरेखित करताना दिसत आहेत। देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य आता आपल्या समोर येत आहेत। त्यातलं महत्त्वाचं वक्तव्य हे आहे की संख्यात्मक दृष्ट्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कितीही जरी या घडीला विरोधक कमी असले तरी पण त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी ते घेतील। दरम्यान आणखीन काही तपशील आहे तो आपण आधी पटकन फडणवीसांच्या वक्तव्याचा पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण अमरावतीला जाणार आहोत। जी, दरम्यान आणखीन एक तपशील स्क्रीनवर येतोय तो पहा। देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यांचा हा तपशील आहे। नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य आलंय, विकासाचा विजय झालाय, सुशासनाचा विजय झालाय। नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य आहे। भारताचे पंतप्रधान आहेत, तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। आणखी उंच आपण जाऊयात अशा प्रकारचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावरून केलेलं आहे। त्यांनी महायुतीला ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे वक्तव्य, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निकालाला त्यांनी आपुलकी आणि जिव्हाळा
या दोन शब्दांनी जोडलेलं आहे. जनतेची आपुलकी आणि जनतेचा जिव्हाळा असल्यानंच हे शक्य झालं असं त्यांनी सांगितलं. यानंतर आता आपण चर्चेला जातोय पुढे थेट अमरावतीला. आमचे सहकारी तिथे सुरेंद्र आकोडे जोडले गेले आहेत. सुरेंद्र, आपण या क्षणाला अमरावतीत आहात. आपल्या सोबत स्थानिक आणि नुकतेच निवडून आलेले आमदार आहेत. हा जो तपशील आता या क्षणाला दिसतोय तो नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा आहे. तो थोड्याच वेळात दूर होईल आणि आपल्याला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे दिसायला लागतील. सुरेंद्र आकोडे यांच्या सोबत या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला आमदार रवी राणा सुद्धा दिसणार आहेत. सुरेंद्र आकोडे, आपण आला आहात. सुरेंद्र आकोडे, आपण एकटे आहात? आपल्या सोबत आमदार रवी राणा आहेत का, किंवा त्यांच्या निकालाच्या बाबतीतला ताजा तपशील काय सांगतोय? संघातून रवी राणा ही महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे महायुतीतून त्यांना समर्थन होतं आणि या ठिकाणी त्यांचा 66,000 विजय झाला. एकंदरीत बघितलं या ठिकाणचं चित्र तर महायुतीचे अनेक स्थानिक भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या विरोधात होते. मात्र असं असताना देखील त्यांना अखेर 66,000 या ठिकाणी विजय मिळाला. याच मतदारसंघातून भाजपचे बंडखोर तुषार भारतीय हे देखील अपक्ष निवडणुकीला उतरले होते. तर उभाटा गटाच्या ज्या प्रीतिबंड आहेत त्या देखील या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढल्या. मात्र असं असताना देखील लाडक्या बहिणीच्या योजनेचा जो फायदा आहे तो रवी राणांना झाला आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा विजय जो या ठिकाणी त्यांचा झाला. त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिली. हा जो विजय आहे तो सर्वसामान्यांनी दिलेला मला विजय आहे. भाजप पक्षाने किंवा महायुतीने ज्या काही योजना सरकारमध्ये आणल्या त्या सगळ्या योजनेचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य जनतेला भेटलेला आहे आणि त्यामुळे हा माझा विजय जो या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी चित्र जर बघितलं सुरेंद्र याचबरोबर आणखीन एक तपशील तुम्हाला द्यायला हवा की प्राप्त स्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही अमरावतीच्या निकालाची चर्चा करता, मला सांगा अमरावतीत इतर काय निकाल लागले? कारण तिथे यशोमती ठाकूर होत्या, इतरही आणखीन काही उमेदवार होते ज्यांची चर्चा होत होती. एकूणात निकाल काय लागले रवी राणांच्या व्यतिरिक्त? नक्कीच या ठिकाणचं चित्र जर बघितलं तर महायुतीला एकंदरीत 7 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत. जे दिग्गज नेते आहेत, बच्चू कडू जे 4 वेळा आमदार राहिले, यशोमती ठाकूरच्या 3 वेळा आमदार राहिले, या दोघांचाही जे दिग्गज नेते या दोघांचा या ठिकाणी जनतेने दारून पराभव केला. अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव झाला तर त्या ठिकाणी भाजपचे प्रवीण ताळे हे मोठ्या मताने त्या ठिकाणी निवडून आले. तर यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या 3दा आमदार राहिले आहेत त्यांचा देखील पराभव झाला. या ठिकाणी भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय झाला. एकंदरीत चित्र जर बघितलं तर आत्ताचं चित्र म्हणतात केवळ महाविकास आघाडीला 8 पैकी 1च जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि 7 जागा ज्या आहेत तर त्या महायुतीला या ठिकाणी मिळाल्या. त्यामुळे महायुतीचा दबदबा जिल्हा अजूनही कायम राहिल्याचं दिसतं सर. जी सुरेंद्र, आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि येत्या दिवसांमध्ये पण आपल्याकडे बऱ्याच घडामोडी होतील. आम्ही बोलत राहू आपल्याशी. तुर्तास आता आपण पटकन पाहणार आहोत रवी राणा यांची निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय आहे ती आता आपल्या समोर येते. हा विजय जो आहे हा विजय महायुतीचा विजय, भाजप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय, आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा विजय. हा विजय अमरावती जिल्ह्याच्या जनतेचा विजय, अमरावती जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींचा विजय, शेतकऱ्यांचा आहे, शेतमजुरांचा आहे, सर्वसामान्य जनतेचा आहे, व्यापाऱ्यांचा आहे. हा विजय संपूर्णपणे मी या ठिकाणी भगवं वादळ आणि निळ्या वादळाला समर्पित करत आहे. रवी राणा ज्या वेळेला विजयी झाले त्याच्यानंतरच्या या वक्तव्यामध्ये रवी राणांकडून महत्त्वाचा उल्लेख झाला की हे भगवं वादळ होतं, हे निळं वादळ होतं ज्याचा विजय झाला. आता मला पटकन आमच्या सोबत असलेल्या ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचायचे. राजकीय विश्लेषक या नात्यानं ठाकूर संजय सिंग आपल्या सोबत आहेत. मला जाणून घ्यायचं आहे ठाकूर संजय सिंग, रवी राणा एकटे नाही जिंकले, रवी राणा जिंकले आणि अमरावतीत इतर अनेकांनाही घेऊन जिंकलेले आहेत. याचा तिथल्या राजकारणावर काय परिणाम आहे? बच्चू कडू हरतात याचा अर्थ काय असतो? यशोमती ठाकूर हरतात याचा अर्थ काय असतो? बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर हे दोघंही तुलनेनं वाचाळ आमदार म्हणून ओळखले गेले होते. देखिए ऐसा है प्रसाद जी कि वहाँ पे जैसे अभी थोड़े दिनों पहले ही जो पार्लियामेंट के इलेक्शंस हुए, उस पार्लियामेंट के इलेक्शन में भी किसी को लग नहीं रहा था कि नवनीत राणा वहाँ से चुनाव हार जाएंगी. लेकिन जो एक फेक नैरेटिव तैयार किया गया था कि संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, उस फेक नैरेटिव के चलते मात्र कुछ 10-12-14 हज़ार वोटों से जब भारतीय जनता पार्टी की कैंडिडेट रवि राणा की पत्नी वहाँ से चुनाव हारी,
तो यही यशोमती ठाकुर, यही बच्चू कडू, ये लोग बढ़ चढ़ के ये क्रेडिट लेने का कोशिश कर रहे थे कि हमने हरवा दिया, हमने हरवा दिया, हमने हरवा दिया। और उस रिजल्ट के आने के बाद अमरावती की जनता को इतना धक्का लगा कि अमरावती की जनता ने जिले की बाकी सीटों पर जो भारतीय जनता पार्टी के खिलाफ के लोग थे, उन सारे लोगों को पूरी तरह से साफ कर दिया है। उनको ये बता दिया है कि तुम नहीं हराए थे। ये जो गफलत की राजनीति हुई, जो फेक नैरेटिव हुआ, जिसकी वजह से भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी को हार का सामना करना पड़ा, और कहीं ना कहीं वो कसक रवि राणा के मन में भी थी। कई बार मेरी बात होती थी तो रवि राणा बोलते थे कि बहुत इच्छा थी अमरावती की एक सीट जीत के नरेंद्र मोदी जी को समर्पित करने की, लेकिन संजय भाई मैं ये नहीं कर पाया, मुझे इस बात का दुख है। और अमरावती के लोगों ने भी वो चुनाव हारने के बाद बहुत सारे लोगों ने आके अपना जो दुख प्रकट किया था, उस दुख को आज जवाब देना था उनको बच्चू कडू और यशोमती ठाकुर जैसे प्रत्याशियों की। और उसी की परिणति आज आपको दिख रही है कि रवि राणा जितनी मतों से कभी चुनाव नहीं जीते हैं, उतने जब पहला चुनाव रवि राणा ने जो जीता था, उस पूरे चुनाव में जितना मत रवि राणा को मिला था, आज उससे ज्यादा अधिक मतों से रवि राणा अगर अमरावती का चुनाव, बड़नेरा का चुनाव जीतते हैं और अगल बगल की सीटों पर पूरी तरह से भगवामय वातावरण हो जाता है। और अभी रवि राणा ने अपने वक्तव्य में कहा भी भगवा और नीला जो रंग है उसका, तो ये बिलकुल 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 मला त्यावरच आपल्याला बोलतं करायचं आहे, मला त्यावरच आपल्याला बोलतं करायचं आहे। हाच मुद्दा घेऊन आपण पुढे जाणार आहोत। रवि राणांच्या बरोबरच अमरावतीतल्या निकालांची पण चर्चा करणार आहोत। मला एक फक्त आधी 30 सेकंदात प्रतिक्रिया घेऊ द्या ती मधुकर पाटील यांची। मधुकरजी, ज्या वेळेला असं म्हटलं जातं की अमरावतीमध्ये भगवा आणि निळं वादळ होतं, हे भगवा आणि निळं वादळ म्हणजे नक्की काय? भगवा आणि निळं वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा, आणि त्या महाराजांच्या विचारांची माणसं आमच्या सोबत आहेत। निळं वादळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं वादळ, त्यांच्या विचारांचे अनुयायी हे आमच्या सोबत आहेत। हाच या वाक्याचा एकंदरीत अर्थ पाहायला मिळतो। एका बाजूला हिंदुत्वाची मतं आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी माणसांची मतं, ही सगळी मतं एकत्र येऊन महायुतीचा विजय झालेला आहे, हेच रवि राणांना याच्यातून स्पष्ट करायचं आहे। बिलकुल, आपण जे रवि राणांच्या वक्तव्याचं विश्लेषण केलं त्याचा आधार घेत आता माझा पुढचा प्रश्न हा ठाकूर संजय सिंग यांच्यासाठी आहे। ठाकूर संजय सिंग, आपल्याला लक्षात आलं असेल रवि राणांच्या वक्तव्यामध्ये जेव्हा भगवं वादळ आणि निळं वादळ असा उल्लेख येतो, त्यावेळेला त्यांना आंबेडकरी मतं पण मिळालेली असतात आणि हिंदुत्ववादी मतं पण मिळालेली असतात। हे समीकरण जुळतं कसं काय? कारण सर्वसाधारणपणे असं दिसत नाही की जिथे आंबेडकरी मतं जात आहेत तिथे हिंदुत्ववादी मतं पण जात आहेत, जिथे हिंदुत्ववादी मतं जात आहेत तिथे आंबेडकरी मतं पण जात आहेत। देखिए यही तो प्रयास, कुत्सित प्रयास किया गया था। आप भारत की सनातन परंपरा को तोड़ने का प्रयास कैसे करते हैं? ये वही विधर्मी लोग हैं जो लोग जातिवाद का जहर बोके इस देश के टुकड़े करना चाहते हैं और विधर्मियों के हवाले इस देश को करने की साजिश रचते रहते हैं। लेकिन रवि राणा के वक्तव्य से ये बात साफ साफ साबित हो जाती है कि जो लोकसभा के चुनाव में फेक नैरेटिव तैयार करने का कोशिश किया गया था, जो लोकसभा के चुनाव में एक फेक नैरेटिव तैयार करके वहां पे दलित बांधवों को जो भड़काने का प्रयास किया गया था कि संविधान खतरे में है, संविधान को बदल देंगे, उस चीज का करेक्शन वहां की अंबेडकरी जनता ने कर दिया है। इसका अर्थ है कि नीला वादळ साथ में है। वहां पे हमारे दलित भाइयों ने इस चीज का संशोधन कर दिया कि झूठ की काठी काट के हांडी एक बार चढ़ाई जा सकती, बार बार नहीं चढ़ाई जा सकती है। और अमरावती की जनता पहले जिस तरह से रवि राणा के साथ थी, आज एक बार फिर से सभी विचारों के लोग एक साथ में आके अंबेडकरी जनता रवि राणा के समर्थन में आके उन्होंने वो जो पिछला भ्रम था वो तोड़ दिया है और रवि राणा को भारी मतों से विजयी बना दिया है। बिलकुल, या निमित्तानं आता आपल्याला बच्चू कडू आणि आपल्या या चर्चेतला एक आणखीन मुद्दा आहे तो यशोमती ठाकूर यांच्या संदर्भातला, पण त्यावरही चर्चा करू आणि त्याचे संदर्भ आपण सुद्धा रवि राणांच्या निकालाशी जोडून पाहणार आहोत। मधुकर पाटील, पटकन आपलं निरीक्षण बच्चू कडूंच्या पराभवाच्या कारणांबाबतचं। नाही, मुळात बच्चू कडू साहेबांचा जो वोटर आहे तो वेगळ्या पद्धतीचा वोटर आहे। त्यांना मंत्रिपदाची काही कालखंडासाठी संधी मिळाली होती, त्याचा प्रभाव कदाचित त्या मंत्रिपदाच्यामुळे कदाचित त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं असेल असं वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, विदर्भातल्या एकूण निवडणुकीमध्ये भगव्या आणि निळ्या वादळाचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून बच्चू भाऊ त्या निवडणुकीत अपयशी ठरले असं मला वाटतं। कारण यावेळी स्वकीय विरुद्ध परकीय अशा सगळ्यांच्या सोबत बच्चू भाऊ विधानसभेची निवडणूक लढवत होते, त्यामुळे बच्चू भाऊंचा पराभव झाला असं मला वाटतं।
यावर पटकन एक निरीक्षण आपल्याला ठाकूर संजय सिंग यांच्याकडून घ्यायचं आहे. ठाकूर संजय सिंग, यशोमती ठाकूर बच्चू कडूंच्या पराभवाच्या बाबतीत तुमचं निरीक्षण काय आहे? सिम्पली मी सांगतो, त्यांना काही गरज नव्हती. पार्लमेंटच्या इलेक्शन नंतर ज्या प्रकारे ते लोक वागत होते एकदम अजीब, म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. अरे त्यांचं काय होतं? आणि बच्चू कडू जेव्हा महायुती सोबत होते, सरकारमध्ये होते, मंत्री असताना त्यांना भाजप कॅन्डिडेटचा विरोध करायची गरज का होती? बच्चू कडू त्यांना काय गरज नव्हती. आणि यशोमती ठाकूर ठीक आहे, काँग्रेसमध्ये होत्या ती, आणि जबरदस्तीचा एक फेक नरेटिव्ह तयार करत होते काँग्रेसवाले. त्याच्यामध्ये इलेक्शन दरम्यान राहुल गांधींना आणून तिथे खोटं प्रचार केला. त्याच्यामुळे जी परिस्थिती झाली होती, अमरावतीची जनताने, बडनेराची जनताने त्याचा जबाब दिला या लोकांना की उगाच बेकारमध्ये बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हे काम होऊ नये आणि पुढच्या तुम्ही बघून घ्या तुमचा, नाहीतर अशीच हालत होणार. याचा अर्थ फक्त इतकाच आहे. बिलकुल, या चर्चेला आपण पुढे नेऊच. दरम्यान आत्ताच्या घडीला आपल्याकडे काही नवे तपशील येत आहेत, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एकदा या टीव्ही स्क्रीनवरच्या आकड्यांकडे पण लक्ष घालायचं आहे. आणि या निमित्तानं आत्ताचा तपशील समोर येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरे घरात पत्रकार परिषद घेणार आहेत. मातोश्रीवरच ही पत्रकार परिषद कदाचित असू शकते. संध्याकाळी 6 वाजता ते ही पत्रकार परिषद घेतील. काय बोलणार आहेत ते याकडे लक्ष निश्चितच ठेवावं लागेल, कारण मविया सर्वाधिक नुकसानीत असली तरी उद्धव ठाकरे मवियात राहून सर्वाधिक फायद्यात दिसत आहेत. मवियाच्या अंतर्गत उद्धव ठाकरेंना सर्वाधिक फायदा झालेला आहे, भलेही मवियाला त्याचं नुकसान का होईना. आत्ताच्या घडीला सर्वाधिक जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार पुढे आहेत. बहुतेक निकालामध्ये ते पुढे राहतील आणि त्याचमुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत मवियात सर्वाधिक आमदार असतील. पण गंमत तिथेच सुरू होते. मला ठाकूर संजय सिंग यांना पटकन यावर बोलतं करायचंय. आता ठाकूर संजय सिंग, आपण यावर बोलते व्हा आणि मला सांगा, त्यानिमित्तानं आपण आपल्या सोबत असलेल्या प्रेक्षकांनाही याची माहिती देऊ की इतकं नुकसान झाल्याच्या नंतर सुद्धा जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला, यांच्या गटाला विरोधी पक्ष नेता पद सुद्धा नसेल तर काँग्रेस आणि शरद पवार त्यांचं नेतृत्व पुन्हा एकदा स्वीकारतील का? 2019ची वेळ परत आलेली आहे, फक्त नकारात्मक आणि वेगळ्या पद्धतीने आली आहे. पवार आणि काँग्रेसला उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारावं लागणार आहे. सध्याची परिस्थिती तर तशीच आहे ना. उद्धव ठाकरे ना, ते त्यांचं जे वोट जिहाद होता ना, काँग्रेस पक्षाचा वोट जिहाद होता, त्याच्यासोबत गेले ते. आणि तुम्ही रिझल्ट बघा, ज्या त्यांची सीट जिंकून आलेली आहे, म्हणजे सरळ दिसून येतोय की काँग्रेसचा लाभ तिथे झालेला आहे त्यांना, पण त्यांचा काहीच लाभ झालेला नाही आहे काँग्रेसला. म्हणजे दुसरा अर्थ असा आहे की जी महाराष्ट्राची जनता आहे, जो वोट जिहादच्या खिलाफची जनता होती, ते उद्धव ठाकरेंना सोडून ते लोक आता भाजप गठबंधन सोबत आले आणि त्यांना दाखवलं की तुम्हाला आता वोट जिहाद करून फक्त त्यांचं अपीसमेंट करून त्यांचं वोट पाहिजे ना, तुम्हाला जा तुम्ही घ्या त्यांचं वोट, पण आता आम्ही तुम्हाला वोट देणार नाही. आणि सध्याची परिस्थितीमध्ये त्यांच्या समोर विकल्प काय आहे बघा जरा, काय परिस्थिती झाली आहे त्यांची. मोठे बातं करणारे, मोठी भाषणं करणारे, हे करणारे ते. अरे ते दुसरा त्यांचा एक स्पोक्स पर्सन त्यांचा आहे की त्यांचा शरद पवारांचा आहे, कळे ना, समजे ना कधी काय बोलतो. आता सकाळपासून दंगली घडवायच्या प्रयत्नात तो माणूस आहे. खरं म्हणजे त्याच्यावर FIR घेतला पाहिजे. ठाकूर संजय सिंग, आपण एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं. तुम्हाला कोणत्या वक्तव्यामुळे असं वाटायला लागलंय की संजय राऊतांचं वक्तव्य हे राज्यात दंगल घडवू शकतं? अरे जेव्हा हे मानतात की पब्लिक यांच्या अगेन्स्ट होती, ही या रिझल्ट आम्हाला मान्य नाही आहे, त्याचा अर्थ काय होतो? लोकतंत्रमध्ये जेव्हा ह्या लोकतंत्राचा उत्सव चालू आहे, सगळीकडे झारखंडमध्ये तुमचा हे BJPचे लोक पिछाडीवर आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही का प्रश्न निर्माण करता हो की हा आम्हाला निकाल मान्य नाही आहे? महाराष्ट्राची जनता यांना किती लोकांनी यांना येऊन सांगितलं होतं की आम्ही भाजपचा विरोधी आहे आणि राष्ट्रवादी सत्यांचा विरोधी आहेत. अरे तुम्ही आता बाळासाहेबांच्या वक्तव्यांचं पण उल्लंघन करणार का? बाळासाहेब बोलले होते ना की जेव्हा शिवसेना काँग्रेस सोबत जाणार असेल आम्ही शिवसेनाची दुकान बंद करू. त्या वक्तव्याला सुद्धा अमान्य करून आता जर का तुम्ही आजच निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, म्हणजे तुम्हाला दंगली घडवायचं आहे का महाराष्ट्रामध्ये? ठीक आहे,
संजयजी, आपण लक्ष ठेवा, या एकूणच विश्लेषणाच्या निमित्तानं आपण परत भेटूत राहू. दरम्यान दिवसभरामधल्या विविध घटनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण उपलब्ध राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.